श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, आपल्या जीवनामध्ये कधी कधी खूप संकट येत राहतात, अडचणी येत राहतात, मनाला शांती मिळत नाही किंवा घरामध्ये शांती राहत नाही. विनाकारण कोणत्या तरी गोष्टीवरून वाद होत राहतात किंवा उगीच म्हणजे कोणत्या तरी कामात ते काम सक्सेस होण्यासारखं असतं तरी पण ते सक्सेस होत नाही. अचानक काहीतरी अडचण येते आणि आपले पूर्वज देखील आपल्याला सांगतात किंवा आपल्या घरातील ज्येष्ठ माणसं, आपले आजी आजोबा देखील सांगतात की आपल्या मागे पितरांचा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं आहे. त्यांचा आशीर्वाद जर आपल्याला मिळाला नाही तर आपलं कोणतंच काम मार्गी लागत नाही. त्याच्यामुळे पितरांचा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळेच आपल्याला आज हा प्रभावी असा उपाय करायचा आहे. बघा, हा अधिकचा महिना आहे आणि अधिक महिना हा पितरांच्या सेवेसाठी खूप जास्त महत्वाचा असा महिना मानला जातो. त्याच्यामुळे आपल्याला अधिक महिन्यात हे काम करायचं आहे. सोबतच तुम्ही हे काम अमावस्येला करू शकता किंवा कुठल्याही शनिवारी करू शकता. पण अधिक महिन्यामध्ये तुम्ही कुठल्याही दिवशी हा उपाय, हे काम तुम्ही करू शकता. आता काय उपाय आहे, कसा करायचा, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तर बघा, आपल्या हिंदू धर्मात पित्रांना देवताप्रमाणेच मान आहे. जेवढी आपण देवतांची सेवा करतो तेवढीच पित्रांची सेवा केली पाहिजे. जसं देवदेवतांची सेवा करताना मनामध्ये भाव लागतो, श्रद्धा लागतो, तशीच पित्रांची सेवा करण्यासाठी देखील आपल्याला मनापासून पित्रांची सेवा करायची आहे. जर तुम्ही ही सेवा श्रद्धेने केली तरच घरामध्ये सुख, शांती, सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होणार आहे. त्याच्यामुळे ही सेवा देखील, हा उपाय देखील तुम्हाला पूर्ण विश्वासाने करायचा आहे. आज सगळ्यात महत्वाचं असतं श्रद्धा आणि मनातील भाव. तर बघा, ही सेवा मी म्हटलं तसं तुम्ही अमावस्याला करू शकता किंवा पितृ पक्षामध्ये, अधिक महिन्यामध्ये पण ही सेवा तुम्ही कधीही करू शकता आणि शनिवारी पण तुम्ही ही सेवा करू शकता. काय करायचं तर बघा, सकाळी लवकर उठायचं. ज्या दिवशी तुम्हाला करायचं आहे त्या दिवशी आपलं नित्य काही जे काही कामं आहेत ते सगळे तुम्ही करून घ्या. स्नान करून घ्या, पूजा करून घ्या. त्यानंतर तुम्हाला देवघरात किंवा तुळशी समोर तुपाचा दिवा लावायचा आहे. आता तुमच्याच्याने तुपाचा दिवा लावणं होत असेल, ठीक आहे, तेलाचा लावला तरी चालेल. आणि त्यानंतर हात जोडून पितरांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. पितरांना मनापासून आवाज द्यायचा आहे, हे आमच्या पूर्वजांनो, आमच्यावर कृपा करा, आशीर्वाद द्या आणि आमच्या घरामध्ये सुख शांती नांदू द्या, अशी प्रार्थना आपल्याला पितरांना करायची आहे. व त्यानंतर श्री गुरुदेव दत्त नामाचा जप करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त नामाचा जप हा पितरांच्या शांतीसाठी अत्यंत प्रभावी असा मानला जातो. त्यामुळे तुम्ही कमीत कमी 11 माळी हा जप तुम्ही अधिक महिन्यामध्ये एक दिवस वेळ काढून श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप तुम्हाला करायचा आहे. खूप प्रभावी असा हा मानला जातो. तुम्हाला 11 माळी जमत नसेल तर कमीत कमी 11 मिनिटे तरी तुम्ही हा जप करायचा आहे. आणि खरंच नामस्मरणात खूप मोठी शक्ती असते. याच्यामुळे आपलं मन शांत होत असतं, घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होत असते. आणि सोबतच ज्या दिवशी तुम्ही पितरांची सेवा करणार आहात त्या दिवशी तुम्हाला पितरांच्या फोटोला हार नैवेद्य दाखवायचा आहे, फुलं व्हायची आहेत आणि पितरांसमोर बसूनच तुम्हाला प्रार्थना करून हा मंत्र बोलायचा आहे. सोबतच अन्नदान करायचं आहे. जे काही आपण अन्नदान करतो ते पितरांपर्यंत पोहोचलं जातं. त्याच्यामुळे गरजू व्यक्तींना अन्नदान नक्की करा. गाईला पोळी खाऊ घाला किंवा पक्ष्यांना, प्राण्यांना तुम्ही दान करू शकता. त्यांना तुम्ही अन्न काहीही खायला घालू शकता. आणि पितरांसाठी, विशेषतः कावळ्याला अन्न देणे म्हणजेच पितरांशी संबंधित मानलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला कावळ्याला काही ना काही द्यायचं आहे. थोडीशी चपाती, रोटी, काहीही तुम्ही बाहेर तुमच्या गेटवरती जिथे जागा असेल तिथे प्लेटमध्ये तुम्ही नक्की ठेवा. कारण की कावळ्यामार्फत पितरांना आपण जे काही नैवेद्य अर्पण करतो तो आपल्या पितरांपर्यंत पोहोचतो असं मानलं जातं. आणि जेव्हा आपण पितरांची सेवा करतो तेव्हा पित्र आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला की ऑटोमॅटिकली आपल्या घरातील अडथळे कमी होतात, आपल्या मनाला शांतता मिळते, घरामध्ये वादविवाद होत नाहीत, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचं म्हणजेच आपल्या पितरांची सेवा करायची आहे. सोबतच घरात आई वडिलांची देखील सेवा करायची आहे. बघा, आजकालचं एवढं धावपळीचं जीवन झालेलं आहे ना की लोक आपल्या परंपरा विसरत चाललेले आहेत. आपले काही नित्य नियम आहेत, काही चालत आलेलं आहे, सगळं काही विसरत चाललेले आहेत. नवीन जनरेशन म्हणजे नवनवीन गोष्टी त्या करण्याच्या नादात जुन्या गोष्टी सगळ्या विसरून जात आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला या संकटांना सामोरे जावं लागतं. पण हा अधिक महिना आहे, कमीत कमी अधिक महिन्यामध्ये तुम्ही पितरांची सेवा नक्की करावी, पितरांचं स्मरण करावं, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.